गाइज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर आज सकाळी थोडं फ्रेश व्हायच्या आधीच ब्लॉग चालू करतोय, कारण की आपल्याला बोर चालू करून बघायची होती आणि लाईटचं टायमिंग थोडंसं ऑड असल्यामुळे आपल्याला लवकर सकाळी बघावं लागते. आणि बघू शकता थंडीचं प्रमाण पण आता वाढलेलं आहे आणि सूर्योदय होत आहे. तर इथं मोटर आहे आपली, तर थोडं आपण चालू करूया त्याला. नो रिस्क. सकाळी मोटरचं चालू झालं आहे. आय होप पाणी येणारच आहे ते, कारण की सगळ्या जोड्या त्या व्यवस्थित झालेल्या आहेत. आणि सूर्योदय काय भारी दिसतोय बघा, थोडं तुम्हाला मी दाखवतो. असं धुकं पसरलेलं आहे आणि वातावरण किती प्रसन्न असते गावाकडे सकाळ किरकिर नाही, काय नाही शांतता असते. तर आपल्याला आज थोडंसं बाहेर जायचं आहे. त्याच्या आधी शेतात जाऊन येऊन बाकीचे काय टास्क आहेत ते आपण बघूया. तर बघू, आता मोटर चालू केलं आहे आणि इथं समजतेच आपल्याला, कारण की हे झाड आहेत, त्याला ना पाणी येतं आणि आता कंटिन्यू पाणी चालू असतं. कारण की बघू शकता हे झाड फुटते आता आणि ह्याला मोहरे लागलेला आहे त्या आंब्याला, त्याच्यामुळं यांना कंटिन्यू पाणी चालू असतं. बोर आपले तिकडं आहे काही बघू शकता, तिथून असंच येतं पाणी येतं. इथं सगळं ॲडजस्टमेंट आहे आपलं, वरच्या आंब्याला पाणी पाठवायचं वगैरे. त्याच्यानंतर इथं हौदा समोर आपण वॉल केलेला आहे. इट्स हॅपनिंग. पाणी यायला चालू झालेलं आहे. त्याच्यावरनं आपल्याला समजतंय की आपली बोर सिक्युअर आहे. हाऊस सध्या रिकामाच आहे. पाणी सुरुवातीला थोडं येतं, पण नंतर हळूहळू त्याचा प्रेशर नक्कीच वाढणार आहे आणि पाण्यातून वाफा येतात गाईज. तुम्हाला आय होप की दिसत असेल कॅमेऱ्यातून. तर आपली जी मोटर आहे ती चालू झालेली आहे. तर झालं, आता बंद करून टाकू त्याला, कारण की आणि बघू शकता का इथं वाफा निघते तुम्हाला. दिसतंय तिथं बघू शकता. इथे सकाळी पाणी गरम येतं हे बघू शकता गाईज. वाफाचं प्रमाण किती आहे. उलट असतं, जेव्हा थंडी असते तेव्हा पाणी गरम असतं आणि जेव्हा गरमी असते तेव्हा पाण्याचं टेम्परेचर गरमीपेक्षा थोडं जास्त गार असतं. तर गाईज आपली जी बोरवेल आहे इथून बंद करू आपण, कारण की आत्ता जास्त काही पाण्याचा यूज नाही आहे. उगीच कशाला वेस्टेज. त्याच्यामुळे जेव्हा लागायचं तेव्हाच आपण त्याला चालू करू, कारण की आहे म्हणून किती पण त्याचा अतिरेक नको करायला. तर थोडंसं जेवण होतो आपण घेऊया, कारण की सकाळचं कोवळं ऊन चांगलं असतं. तर थोडंसं ते घेऊ. बाकी आता टाईम आहे आपला व्हिडिओ अपलोड करण्याचा. इंस्टाग्रामवरती असेल, यूट्यूबवरती असेल आणि त्याच्यानंतर मग आपलं डेली शेड्यूल आहे ते इथून चालू होतं. कारण की मी हे आधी रात्री करत होतो, पण मी हे सकाळसाठी राखून ठेवलं, कारण की नवीन काय अपडेट असलं तर ते लगेच अपडेट करायचं सकाळी. बाय चान्स ते रात्री राहून गेलं तर, त्याच्यामुळं मी हे टास्क सकाळी ठेवलेला आहे. बाकी ह्याचा फायदा तुम्हाला नक्कीच कळेल. व्हिडिओ का अपलोड करतोय, यूट्यूबवरती का टाकतोय, कारण की थोडं ॲडव्हान्स व्हावं लागतं आपल्याला आणि त्याचा फायदा नक्कीच भविष्यात तुम्हाला समजून जाईल. तर ठीक आहे, थोडं तुम्ही पण घ्या जेवण होतो माझ्यासोबत. तर आपलं अपलोडिंगचं काम चालू झालं आहे, जे की थंबनेल बनवायचं काम आहे सध्या. मोस्टली काय मॅटर करतं तर थंबनेल मॅटर करतं. त्याच्यामुळं थंबनेलवरती जेवढं तुम्ही भर द्याल तेवढं तुमचा व्हिडिओ क्लिक केला जातो. त्यामुळे थंबनेल चांगलं बनवा. आणि असं नाही की व्ह्यू कंटिन्युअसली येत राहतील, ते कमी जास्त होत राहतात. त्याच्यामुळं डोंट गिव्ह अप, करत राहा, टाकत राहा. एक नाही दोस्त व्ह्यू वाढत असतात. बघू शकताय तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो इथं बघू शकता अपलोड झालेला होत आहे. सध्या HD होतोय, त्यानंतर तो 4K मध्ये अपलोड होईल, कारण प्रत्येक ब्लॉग आपले 4K मध्ये अपलोड करतो, कारण क्वालिटी मॅटर्स आणि क्वांटिटी पण. त्याच्यामुळं तर थंबनेल बनवून घेऊ आपण. आता बघू शकताय
एक सेकंड. हां, तर तुम्ही बघू शकता आता हे कॅनवा ॲप आहे जे की मी वेबवरती वापरतो इन्स्टेड ऑफ ॲप्लिकेशन. तर इथं आता आपल्याला लिहायचं आहे, डिस्क्राईब करायचं आहे की व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर थोडं ते इन डिटेलमध्ये टाकण्याऐवजी नाही का थोडंसं हे काय झालं, हे कसं काय असं झालं तसं झालं. आता समजा आजचा व्हिडिओ बोर आपलं रस्त्यामध्ये गेलं त्याच्यावरती आहे, राष्ट्रीय महामार्गामध्ये बोर गेलं, अधिकाऱ्यांसोबत भांडणं, असं काहीतरी टाकावं लागतं मसाला लावून त्याला. थोडंसं जास्ती मसाला लावून काय उपयोगच नाही, कारण की तुम्ही थंबनेल एक आणि व्हिडिओ दुसरा असला तर तुमचा तो व्हिडिओ आहे तो चालत नाही, CTR असतो तो कमी येतो. त्याच्यामुळं जे रिअल आहे तेच टाका तुम्ही जर टाकत असाल तर. काहीच आपलं थंबनेल तयार झालेलं आहे आणि एडिटिंगच्या वेळी जरा मी हेडफोन यूज करतो आणि कारण की कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं असतं त्याच्यावर, एकदम मनापासून काम करावं लागतं. तर बघू शकता इथं महामार्गाच्या ड्रायव्हरनी बोरवेल तोडली पण आम्ही वाचवली, महामार्गावर तर थरार. समथिंग लाईट आहे, आपल्याला असं मसाला थोडं लावावं लागतं आणि ते तयार करावं लागतं. तर तयार केलं आहे आणि 10 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो आहे डेली. तर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर चला आपल्याला आता हे काम आवरून शेतामध्ये जायचं आहे. तर कशा गोष्टी होतात बघू. आणि शेतामधलं आपलं जे ड्रीप आहे ते अंतरून झालेलं आहे, जे मधून कट करून फक्त सबलाईनला जोडायचं काम चालू होतं. तर ते बघू आपण कुठपर्यंत आलं आहे, कारण की आपल्याला ते आता ऊस लावून घ्यावं लागेल. थोडासा लेट होतो आपल्याला, पण रोप असल्यामुळं ते मॅनेज होतं टायमिंग. त्याच्यामुळं बघू आता 1-2 दिवसामध्ये आपण रोप लागवड करणार आहे आणि खूप दिवसानंतर आपल्या शेतामध्ये ऊसाचं आगमन होतं, त्याच्यामुळे भारी वाटते. तर बघू कशा कशा पद्धतीने लागवड करतात, किती अंतर सोडले, सगळं या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. सगळं तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने शेड्यूल करतो आपण. हे बघू शकता 6 जानेवारी सकाळी 10 वाजता आणि आपलं जे टाईमचे हे आहे ते करायचं. आणि इथं बघू शकता 4K मध्ये अपलोड झालेलं आहे, नो इश्यू फाउंड. आता इथं शेड्यूल करून टाकायचा. तर अशा पद्धतीने प्रोसेस असते. याचा इन डिटेलमध्ये व्हिडिओ आपण बनवू. जर तुम्हाला इच्छा असेल तर कमेंट करा, त्याच्यावरती इन डिटेल आपण माहिती देऊ. तर ठीक आहे, चला आता हे आवरून आपल्याला शेतामध्ये जायचं आहे. हे गाईज, तर आपण आपल्या फार्ममध्ये आलो आहे. बाकीच्या ज्या टास्क असतील त्या कंप्लीट करून फ्रेश होऊन आपण डिरेक्टली आपल्या शेतामध्ये आलो आहे. आणि डिरेक्टली इथं बघू शकताय तुम्ही ड्रिप कंप्लीट झालेली आहे, जे की कंप्लीट म्हणजे हे बघू शकताय हे छोटेसे वॉल आहेत, नळ आहेत थोडक्यात. ते बंद चालू करण्यासाठी ॲडजस्टसाठी आपण इथं बसून घेतलेले आहेत आणि त्याला ड्रिप जोडून घेतलेले आहे. ही सबलाईन म्हणतात त्याला, मध्ये ते पांढरे पाईप आहेत त्याला सबलाईन. ही मेन लाईन आहे आपली, जे की थेट आपल्या शेततळ्यातून जे मोटर टाकून पाणी घेतो ती इथून येणार आणि इथून डिवाईड होणार सगळीकडे, जे की तो वॉल केलेत बघू शकताय. ज्या प्लॉटला सोडायचं तर प्लॉटचा वॉल चालू करायचा, इथं नाही सोडायचं इथं बंद करून टाकायचा. अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे आणि बघू शकताय सगळीकडे अशा जोडून घेतलेलं आहेत आपण. आणि इथं थोडंफार ड्रिप शिल्लक आहे ते आपण कशामध्ये तर यूजमध्ये आणूच. त्याचबरोबर आपल्या ऊसाची रोपं आलेली आहेत, तर तिकडे जायचं आपल्याला. तर बघू समोर तिकडं रोपं उतरायला चालू आहे. त्याच्या आधी थोडंसं आपण ड्रिप कशा पद्धतीने झालं हे बघितलं. आणि इथं बघू शकताय अशा पद्धतीने काही ठिकाणी जॉईनर लावलेले आहेत, कारण की ड्रिपचा तिथं प्रॉब्लेम असतो, काहीतरी कट झालेला असतो, त्यासाठी आपण ते लावून घेतलेलं आहे आणि टेस्ट केलेलं आहे. इथं बघू शकता तुम्हाला खाली पाणी पडलेलं दिसत असेल आणि बघू शकता अशा पद्धतीने वेज असतं ह्याला. हे 20 mm ची ड्रिप आहे, ह्याला इनलाईन म्हणतात. आणि दुसरी असते ते त्याला गुंड्या असतात, जे की काही खराब होतात, गुंड्या तुटतात, त्याच्यामुळे ते जास्त हे असते, त्याच्यामुळे आपण इनलाईन करतो. इनलाईनला गुंड्या नसतात, डिरेक्टली त्या वेजातून पाणी येतं आणि वेज प्रत्येक ठरवलेल्या अंतरावर वेज असतात, कारण की एक जरी इकडचं बंद पडलं तर हे चालू असतं, त्याच्यामुळे ते डिस्टन्स कव्हर होतं. त्याच्यामुळे इनलाईन बेस्ट आहे. बाकी इथं आपण एंड कॅप लावून घेतलेले आहेत, समोर तुम्हाला दिसत असेल. एंड कॅप म्हणजे हे असं पद्धतीने बंद करून घेतलेलं आहे, जेणेकरून पाणी बाहेर पडून नये बाहेर, त्यासाठी. आणि इथून दुसरी सबलाईन केलेलं आहे, कारण की पाण्याचं प्रेशर आहे ते योग्यरित्या मॅनेज झालं पाहिजे, कारण की हे जे रनिंग आहे ते कव्हर झालं पाहिजे, कारण की एका सबलाईनवर हे कव्हर होणार नाही, पाणी व्यवस्थित पडणार नाही. त्याच्यासाठी हे अशा आपण मधून सबलाईन नंतर टाकून घेतलेले आहेत आणि पुन्हा इथून कंटिन्यू केलेलं आहे. आणि जर टेस्टिंग झालेलं आहे तर बघू शकताय. आता आपण समोर तुम्हाला दिसत असेल
तर पिकअप आलेलं आहे, जे की ऊसाची रोपं आणलेली आहे. त्याच्यामध्ये 86-032 हे आपण लावणार आहे वाण, तर ते घेऊन आलेलो आहे आपण. त्याची रोपं बुक केली होती. मग आपल्याला भारी आपलं ड्रिपचं काम झाल्यानंतर ते लगेच आले. तर तिथं बघू आता किती कॅरेट आहेत काय, कारण की पूर्ण आपल्याला ही तुकडा असेल, हे असेल, हे असेल, हे असेल. इथं आपल्याला टोटली ऊस करून घ्यायचं आहे. वातावरण बघू शकता काहीच किती क्लिअर आहे. 2-3 दिवस झालं कंटिन्युअसली असं वातावरण आहे. थोडंफार आभाळ येते पण ते ठीक आहे, तेवढ्यानं काय होत नाही. पण मध्ये जे 1 आठवडा पूर्णपणे झाकाळून होतं ते नको आहे आपल्याला, कारण की त्यानं तोटा होतो आपल्याला, आपल्या बागेला. त्यासाठी जेवढं क्लिअर असेल तेवढंच चांगलं असतं आपल्यासाठी म्हणजे बागेसाठी म्हणजे शेतासाठी. तर घेऊ थोडं अपडेट्स. तिथं रोप उतरण्याचं काम चालू आहे. तर गाईज हे बघू शकताय, अशा कॅरेटमध्ये ऊसाचे रोप आणले जातात आणि बघू शकता समोर खाली करण्याचं काम चालू आहे. आणि हे जे रोप आहेत ते कोल्हापूरवरून मागवलेले आहेत, कारण की तिकडं जास्त प्रमाणात रोपवाटिका आहेत ऊसाच्या. त्याच्यामुळं कोल्हापूरवरून आपण हे रोपं मागवलेले आहेत आणि ते खाली करतात. तर आपण बघू थोड्या कशा पद्धतीनं आहे ते. तर हे ट्रेमध्ये अशा पद्धतीने हे करतात, रोप तयार करतात. बघू शकता हे कोकोपीट असतं. कोकोपीट म्हणजे की नारळाचं भुस्सं असतं थोडक्यात, ते असतं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऊसाचे कांडे असे केलेले असतात, जे डोळे असतात ऊसाचे ते केले जातात. त्याच्यानंतर मग हे कोकोपीटमध्ये लावलं जातं आणि त्याच्यानंतर बघू शकता अशा मुळा फुटतात त्याला. आणि मग हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यामुळे हे झालेले असतात. तर तेच आपण नंतर असं काढतो आणि आपल्या शेतामध्ये डिरेक्टली जे इथं बघू शकताय हे असं भिजवून घेतलेलं आहे आधी. तर इथं आपण पहिल्यांदा खड्डा करतो, त्या खड्ड्यामध्ये आपण लावतो आणि याच्यामधलं आपलं 1.5 फूट अंतर ठेवणार आहे आणि सरीमधलं आहे अंतर 5 फूट. तर त्याच्या पद्धतीने आपण ऊसाचे रोप लागणं हे ते करून घेणार आहे. तर सध्या तेच उतरायचं काम चालू आहे खाली. बघू शकते कोल्हापूरवरून मागवलेले आहेत ही रोपं. समोर शुगर केन फॅक्टरी, इकडं शुगर केनची रोप. एवढंच अंतर आहे मध्ये. उगवणार, हार्वेस्ट होणार, तिकडे जाणार, त्याची साखर बनणार, ती मार्केटमध्ये येणार. सायकल आहे सगळी सायकल. तर बघू शकताय समोर अजून बरंच उतरायचं बाकी आहे. कोल्हापूर ॲक्सेंट. थांबले सगळे. काहीच गुलाबबाईने केला राडा. बघू शकताय खाली ऊसाची रोपच खाली पडलेले आहे. बंद केले वापरायचं भट्टी ना त्या. तुम्ही काय सीड गावचो फॉलिक्युअर, तुम्ही काय सीड गावचो. तर रोप खाली करून झालेले आहेत गाईच. आणि आता त्यांचं कॅरेट काउंटिंग होईल आणि मग कळेल आपल्याला आपण मागवले तेवढे आलेत का नाही. आणि त्याच्यानंतर मग त्याचा काही हिसाब किताब होईल, ते पेड केला जाईल. तर जे खाली पडली होती रोप ते एक साईडला ठेवलेले आहेत, कारण की
ते थोडं त्याच्यामुळं असतं ते हल्लेले असतात, त्याच्यामुळं ते मिक्स होऊ नये म्हणून त्यांना साईडला ठेवलेलं आहे. बाकी बघू शकता अशा पद्धतीनं असतं ते. तर उद्या ऊस लागवड करून घेतली जाईल, कारण की आज लेबर नाही आपल्याकडे. उद्या लेबर आल्यानंतर हे जे दिसते रिकामं रान तिथं सगळीकडे ऊस लावून घेतला जाईल. हे जे वाण आहे ते आहे 86-032, जी की आपण जेव्हापासून ऊस करतो तेव्हा 265 युजली वापरत होतो. पण आता ते थोडंसं चेंज केलं. का चेंज केलं हे तुम्हाला लागवड करताना समजेल. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर एक इंस्टाग्रामवरचा तुम्ही आय होप व्हिडिओ पाहिला असेल, तर एका दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे लवकरच. आपल्याला फक्त मिनिंगफुल मेसेज द्यायचे त्याच्यातून, बाकी एक्स्ट्रा काही करायचं नाही आहे. तर 2 कॅरेक्टर आहेत, एक आबा आणि रवी. तर हे कॉम्बिनेशन चांगलं जुळून येईल पुढं. त्याच्यामुळं इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन तुम्ही अवश्य फॉलो करू शकता. काहीच ऊस लावायचा आहे म्हणल्यावर पहिली त्याची नीड म्हणजे काय, ते पाणी. त्यासाठी इकडे बघू शकताय पाणी कंटिन्युअसली चालू आहे इंटेक, जे की फक्त विहिरीतलं पाणी आहे आणि शेततळं भरायला चालू आहे आपलं. तर ते स्टेप बाय स्टेप भरून जाईलच, कारण की त्याच्याशिवाय ऊसाला आपण योग्यरीत्या हे करू शकणार नाही, पाणी त्याचे नीड भागणार नाही. त्यासाठी हे भरून घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये आता ऊसाची रोपं आलेली आहेत, तर ते उद्या आपण लावून घेणार आहे. कशा पद्धतीने लावले जातात ते तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहालच. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.